Okay. Yes, Himatai, let's start. Yeah. Okay. So, good evening, everyone. So, मी सीमा भट आणि मी सध्या like I will speak about myself first. Me, I carry around 7 years of experience into recruitment. तर आणि आता सध्या मी फिडिलिटी मध्ये ॲज अ सिनियर HR म्हणून काम करते. तर आज आपल्या सेशनचा टॉपिक आहे की आपण जॉब कसा सर्च करायचा आणि व्हॉट आर द मिस्टेक्स यू आर डुईंग वाईल सर्चिंग जॉब. ओके, सो दीज आर द कंटेंट्स. फर्स्ट, जॉब सीकर्स डॅशबोर्ड मी तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही कसा रेझ्यूम अपलोड करायचा. मग नंतर रिक्रुटरला तो तुमचा रेझ्यूम कसा दिसतो हे मी दाखवेन. परत जॉब ॲप्लिकेशन इन कॉमन मिस्टेक्स, रेझ्यूम बिल्डिंग वेबसाईट आणि समरी आपण घेऊ आणि मग क्वेश्चन आन्सर्स घेऊ. ठीक आहे. तर ठीक आहे. तर हे म्हणजे मी माझं स्वतःच प्रोफाईल मी दाखवतेय फॉर एक्झाम्पल. तर हे तुमचं रिक्रुटर म्हणजे जॉब सीकरचं ID आहे. ठीक आहे. तर जेव्हा तुम्ही जॉब सीकर म्हणून तुम्ही तुमचा रेझ्यूम अपलोड करता तर तेव्हा तुमचा जो फर्स्ट आहे तो फोटो. तर फोटो तुम्ही काही जण कसे आहेत की सेल्फीज वगैरे टाकतात. तर सेल्फी वगैरे टाकून उपयोग नाही तिथं. तर व्यवस्थित, कारण काही मॅनेजर पोस्ट वगैरे ज्या असतात तर त्याला आम्ही बघतो की माणूस प्रेझेंटेबल आहे का. कारण म्हणजे नॉलेज प्लस प्रेझेंटेशन स्किल्स ऑल्सो इम्पॉर्टंट. सो फॉर दॅट यू शुड पोस्ट युअर फोटो इन अ प्रॉपर वे. म्हणजे काही जणांचे एक साईड फेसिंग फोटो असतात किंवा काही जणांचे सेल्फी असतात किंवा क्लिअर नसतो, एकदम दूरचा फोटो टाकतात. तर फोटो पण व्यवस्थित टाकला गेला पाहिजे. ठीक आहे. सेकंड जे आहे की प्रोफाईलमध्ये तुमची फुल इन्फॉर्मेशन तुम्ही टाकली गेली पाहिजे. मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबर अँड युअर ईमेल ID इट शुड बी ऑलवेज व्हेरीफाईड. जेव्हा तुम्ही व्हेरीफाईड करता तेव्हा हे करेक्टचं सिम्बॉल इथं मिळतं तुम्हाला. तर तुम्ही माझं प्रोफाईल बघितलं असेल तर इथं एक 100% प्रोफाईल स्ट्रेंथ दाखवतीये. तर काही जणांची तुम्ही म्हणजे तुम्ही जर तुमचं स्वतःचं अकाउंट चेक केलं तर तुम्हाला कळेल की तुमची प्रोफाईल 100% म्हणजे तुम्ही इन्फॉर्मेशन भरली आहे की नाही. राईट. त्याच्यानंतर ओके, त्याच्यानंतर आपण येऊया रेझ्यूम हेडिंग कडे. राईट. तर रेझ्यूम हेडिंग जे आहे ते खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. कारण कसं होतं की काही जण रेझ्यूम हेडिंग मध्ये टाकतात की गुड कम्युनिकेशन किंवा लाईक प्रेझेंटेबल स्किल. तर हे तुमचे रेझ्यूमचे हेडलाईन असू शकत नाही. तर मी तुम्हाला दाखवते की रिक्रुटमेंट डॅशबोर्डमध्ये म्हणजे वी ॲज अ HR भरलेलं आहे इन्फॉर्मेशन. पण त्यांची इथं जे आहे ही जी लाईन दाखवतात करिअर टाइम लाईन, तर ती पण आम्ही चेक करतो की तुमची स्टॅबिलिटी किती आहे, काय किती वर्ष काम केलंय. तर त्यांनी इन्फॉर्मेशन मध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन इथं भरली नव्हती की त्याची एम्प्लॉयमेंटची जी हिस्ट्री आहे ती त्यांनी व्यवस्थित भरली नव्हती. त्यामुळे इथं त्याच्या रेझ्यूम मध्ये म्हणजे 1-2 वर्षाचा गॅप दिसून येत होता. तर जर इथं गॅप जर असेल तर वी ॲज अ रिक्रुटर व्हॉट वी विल थिंक की हे यांनी 2 वर्ष कामच केलेलं नाहीये. तर त्यामुळे सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही भरणं गरजेचं आहे. ओके. तर सेकंड थिंग, कीवर्ड्स. तर कीवर्ड्स किंवा की स्किल्स हे खूप इम्पॉर्टंट असतात जेव्हा तुम्ही तुमचा रेझ्यूम अपलोड करता तेव्हा. कारण कसं असतं की प्रत्येक रिक्रुटर हा कीवर्ड नुसार तुमचा रेझ्यूम सर्च करत असतो. जर ते कीवर्ड्स तुमच्या रेझ्यूम मध्ये आम्हाला सापडलेच नाही तर म्हणजे तुम्हाला कॉल येण्याची शक्यता खूप कमी असते. मी तुम्हाला अजून एक्झाम्पल दाखवते की कीवर्ड्स तुम्ही कसे अपलोड करू शकता. ओके. तर ओके. तर तुम्ही गुगलमध्ये जेव्हा तुम्हाला इफ यू आर ऍक्टिव्ह जॉब सीकर आणि तुम्हाला जेव्हा अपलोड करायचं तुमचा रेझ्यूम
तर तुम्ही कीवर्ड फॉर पीएमओ मॅनेजर म्हणजे वॉट एव्हर स्किल सेट यू आर वर्किंग इन टू तर ते तुम्ही टाकलं तर तुम्हाला कीवर्ड्स मिळतील. कारण फॉर एक्झाम्पल लाईक इफ यू आर अ URL UI डेव्हलपर, राईट, सो UI डेव्हलपरला रिक्रुटर कॅन सर्च एज अ फ्रंट एंड डेव्हलपर ऑल्सो अँड UI डेव्हलपर ऑल्सो. तर वी नेवर नो की रिक्रुटर पॉइंट ऑफ व्ह्यू ते काय कीवर्ड म्हणजे घालून सर्च करतात, राईट. तर यू हॅव टू मेन्शन, यू हॅव टू फर्स्ट गुगल व्हॉट आर द कीवर्ड्स कम अंडर युअर डेझिग्नेशन और वॉट एव्हर वर्क यू आर डुईंग. सपोज PMOचा मी एक सर्च दिलेला आहे इथं. the keywords for PMO manager. These are the skill set like analytics, coordination, data analysis, execute plan. हे सगळे keywords तुमच्या resume मध्ये येणे खूप महत्त्वाचे असतात. अजून एक आहे की अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवते. keywords for सेल्स मॅनेजर. ओके, जेव्हा तुम्ही समजा सेल्स मध्ये आहात तर तुम्ही जर टाकलं तुमच्या प्रोफाईल मध्ये किंवा हे जे कीवर्ड जे मी तुम्हाला सांगितले की स्किल्स, या की स्किल्स मध्ये जर तुम्ही सेल्स मॅनेजर म्हणून जर टाकलं, नुसतं सेल्स मॅनेजर म्हणून टाकलं तर उपयोग नाही. तर सेल्स मॅनेजरला अजून कुठले सिनॉनिम्स वर्ड्स आहेत तर ते तुम्ही टाकणं खूप गरजेचं असतं. किंवा वी नेव्हर नो की रिक्रुटर काय सर्च करतोय अगेन. तर आम्ही म्हणजे सपोज वी गॉट सम रिक्वायरमेंट टू फाइंड आउट बिझनेस डेव्हलपमेंट गाय, राईट. So business development guy, he is also he can also sales manager with म्हणजे त्याच्या कंपनीमध्ये त्याचं डेझिग्नेशन सेल्स मॅनेजर असू शकतं. सो वाईल इन अदर इंडस्ट्री वी कॉल इट ॲज बिझनेस डेव्हलपर किंवा कॉम्पिटेटिव्ह अनालिसिस, कॉन्ट्रॅक्ट निगोसिएशन. सर वेगवेगळे हे की स्किल्स आहेत जे तुम्ही पहिल्यांदा गुगलमध्ये सर्च करणं खूप इम्पॉर्टंट असतं की बिफोर यू अपलोड युअर रेझ्यूम, राईट. कपिल खूप फास्ट नाही ना होते? हॅलो. नाही, it's going good. Yeah, please ओके continue. ओके. तर की अजून दुसरं तुम्ही कसं सर्च करू शकता की इंडस्ट्रीमध्ये की तुमच्या व्हॉट एव्हर स्किल सेट यू आर वर्किंग, राईट. सो इंडस्ट्रीमध्ये त्याच्यासाठी कुठले जॉब्स अवेलेबल आहेत, राईट. सपोज जॉब्स फॉर PMO तुम्ही सर्च केलं तर PMO जॉब्स जेव्हा तुम्ही सर्च करता तेव्हा तुम्हाला काही लिंक्स मिळतील नोकरीच्या किंवा कुठलेही जॉब जे असतात त्यांच्या, ठीक आहे. तर तुम्ही क्लिक केला समजा कुठल्या जॉब याच्यावर तर तुम्हाला तिथं पण त्यांचे कीवर्ड्स समजतील. म्हणजे सध्या मार्केटमध्ये काय हे जे आहे की स्किल्स, इथं सध्या तुम्हाला कळेल की मार्केटमध्ये काय ट्रेंड सुरू आहे किंवा काय की स्किलनी प्रोफाईल शोधतात. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं की UI डेव्हलपर. UI डेव्हलपर जो आहे तो फ्रंट एंड डेव्हलपर पण असतो किंवा UI UX म्हणून पण सर्च करू शकतात, राईट. पण बट वी नेव्हर नो की कंपनी काय नावाने म्हणजे तुमचा रेझ्यूम शोधतीये. तर तुम्ही हे कीवर्ड्स तुम्ही एक गुगलमध्ये सर्च टाकून थोडंसं रिसर्च करून मग तुम्ही जर प्रोफाईल अपलोड केला तर त्यामुळे म्हणजे मोर यू कॅन गेट अ मोर विजिबिलिटी फॉर युअर रेझ्यूम, राईट. तर ही काही एक्झाम्पल्स आहेत जी की स्किल्स ची आहेत. बिझनेस डेव्हलपमेंट, लीडरशिप, राईट. ओके, तर आपण परत ह्याच्यावर जाऊ. नेक्स्ट स्लाइड. ओके, सर नेक्स्ट पॉइंट आहे की डेली लॉग इन. तर तुम्ही जेव्हा तुम्ही जर ऍक्टिव्ह जॉब सीकर जर आहात तर यू शुड डू डेली लॉग इन टू युअर नोकरी पोर्टल. तर डेली लॉग इन म्हणजे जनरली कसं असतं की रिक्रुटर किंवा HR जेव्हा एखादा प्रोफाईल शोधतो तर युजली सकाळी म्हणजे ऑफिस सुरू झाल्या 10 वाजता वगैरे आम्ही
सर्च रेझ्यूम सर्च करायला सुरुवात करतो. तर जो ऍक्टिव्ह जॉब सीकर आहे तो आय वुड सजेस्ट की तुम्ही म्हणजे अर्ली मॉर्निंग इफ यू आर अपडेटिंग युअर रेझ्यूम और if you are just visiting, if you are just log into your Naukri portal and visiting that portal, so it will be very much useful for you to come in front of like first page मध्ये तुमचा रेझ्यूम येण्यासाठी मदत होते. कारण कसं असतं की जेव्हा आम्ही सर्च देतो तेव्हा फर्स्ट फर्स्ट पेजवर जेवढे रेझ्यूम असतात तेवढेच आम्ही बघतो. जे सेकंड पेज, थर्ड पेज, एवढ्या थर्ड फोर्थ पेज पर्यंत आम्ही जात नाही. जरी तुमचा रेझ्यूम रिलेव्हंट असला तरी सुद्धा तो फर्स्ट पेज मध्ये येण्यासाठी तुम्हाला डेली लॉग इन करणं खूप गरजेचं असतं नोकरीवर. आणि डेली लॉग इन करणे आणि अजून एक गोष्ट असते जी तुम्ही चेंज डेली काही ना काहीतरी तुमच्या रेझ्यूमच्या प्रोफाईल मध्ये जाऊन नोकरीच्या प्रोफाईल मध्ये जाऊन यू हॅव टू चेंज ऑन डेली बेसिस. म्हणजे कधी कधी तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स कधी 6 इयर्स दाखवू शकता, कधी 6.5 इयर्स असं जाऊन म्हणजे कंटिन्युअसली काहीतरी चेंजेस तुम्ही करू शकता. कारण कसं असतं की रेझ्यूम जेव्हा असतो आम्ही जेव्हा बघतो तर हा रिक्रुटर डॅशबोर्ड आहे जो मी स्क्रीनवर दाखवतेय. तर रिक्रुटर डॅशबोर्डवर आम्ही इथं बघतो की ऍक्टिव्ह कधी होता. सपोज आम्ही म्हणजे आता कालच अपलोड केलाय रेझ्यूम डेमो दाखवण्यासाठी. तर ऍक्टिव्ह तो एम्प्लॉई म्हणजे तो जो कॅन्डिडेट आहे तो ऍक्टिव्ह कधी होता तो बघतो. म्हणजे त्याच्यावरून आम्हाला कळतं की दॅट कॅन्डिडेट इज रिअली ऍक्टिव्हली लुकिंग फॉर अ जॉब और जस्ट म्हणजे जस्ट त्यांनी येऊन व्हिजिट केलंय. कारण इथं मॉडिफाईड आणि ऍक्टिव्ह हे दोन ऑप्शन असतात. मॉडिफाईड म्हणजे तुम्ही जेव्हा काही मॉडिफिकेशन करता की 6 इयर्स किंवा सॅलरी किंवा अजून काय काय ज्या गोष्टी तुम्ही ज्या मॉडिफिकेशन करता तर त्या बघितल्या जातात की मॉडिफाईड कधी केलाय आणि कधी हा म्हणजे कॅन्डिडेट ऍक्टिव्ह होता. राईट. तर अजून रिक्रुटरला म्हणजे कसं कळतं की किती सॉरी रिक्रुटरला नाही. आणि तुम्ही जे कीवर्ड्स जे मी जे सांगत होते की रेझ्यूम मध्ये जे कीवर्ड्स तुम्ही टाकता तर ते कीवर्ड्स खूप इम्पॉर्टंट असतं. कारण तुमचा जो रेझ्यूम आहे तर त्या रेझ्यूमला सिमिलर रेझ्यूम जितके जास्ती सिमिलर रेझ्यूम असतील तुमच्या रेझ्यूमशी तितका तुमचा रेझ्यूम हा इंडस्ट्रीच्या नुसार रिलेव्हंट असतो. कारण काही काही म्हणजे रेझ्यूम मी पाहिले म्हणजे काही काही म्हणजे काही काही जणांनी सांगितलं की ताई तुम्ही बघता का माझा रेझ्यूम कसा दिसतोय वगैरे नोकरीवर किंवा म्हणजे विजिबल होतोय की नाही. तर मी बघितलं तर त्यांचे सीव्हीची जी सिमिलर सीव्हीचा जो काउंट होता तर तो हार्डली 10 म्हणजे 10 सीव्हीज इट वॉज मॅचिंग विथ देअर स्किल सेट. तर जेव्हा असं होतं ते तेव्हा खूप म्हणजे यु नो इट्स व्हेरी रेअर टू गेट अ विजिबिलिटी फॉर रिक्रुटर. राईट. सो फॉर दॅट पर्पज म्हणजे जास्तीत जास्त इंडस्ट्रीमध्ये जे कीवर्ड्स यूज करतात तर ते कीवर्ड्स असणं गरजेचं असतं. राईट. तर त्यामुळे तो एक चेंज करणं महत्वाचं असतं. राईट. प्लस आम्ही जे आहे रिक्रुटर्स तर ते मी जे सांगितलं की तुम्ही किती ऍक्टिव्ह आहात तर ते बघितलं जातं. प्लस आम्ही जेव्हा सर्च करतो तेव्हा 15 दिवसामध्ये की कोण ऍक्टिव्ह आहे तर तोच रेझ्यूम आम्ही कन्सिडर केला जातो. राईट. सो हा 15 दिवसाचं मी टाकलं तर इनिशियली माझे 2 रेझ्यूम आले. कारण मी 2 अकाउंट क्रिएट केलेले. कारण म्हणजे जास्ती कॉल्स येण्यासाठी we always should have we should always practice that we should if you are actively looking for a job 2-3 अकाउंट तुम्ही क्रिएट करू शकता नोकरीवर. तर म्हणजे ऑब्विसली म्हणजे आपल्याकडे 2 ते 3 ईमेल आयडी असतात यु नो जीमेलचा किंवा याहू मेल किंवा रेडिफ मेलचा. तर तुम्ही प्रत्येक ह्याच्यावरून सेम रेझ्यूम तुम्ही अपलोड करू शकता नोकरीवर. म्हणजे जास्ती विजिबिलिटी येते. तर तुम्ही एका रेझ्यूम मध्ये सपोज UI डेव्हलपर म्हणून जे जे स्किल सेट येतात तर ते सगळे स्किल सेट त्या रेझ्यूम मध्ये किंवा त्या कीवर्ड्स मध्ये तुम्ही टाकू शकता. दुसरं जे अकाउंट आहे त्याच्यामध्ये अजून दुसरे जे कीवर्ड्स असतात तर ते टाकू शकता. राईट. ओके.
तर अशा या वेगवेगळ्या साइट्स आहेत लाईक shine.com आणि naukri.com monster.com. तर सगळ्या ह्याच्यावर जाऊन तुम्ही चेक करू शकता की स्किल सेट की स्किल्स कुठले घ्यायचे आहेत, राईट. ओके. सेकंड थिंग, जेव्हा तुम्हाला म्हणजे जॉबचा मेल येतो, राईट, तर जे मेल येतो तेव्हा तुम्ही बघितलं असेल की तिथं 2 बटन असतात, अप्लाय नाव अँड रिप्लाय नाव. आणि खालती जाऊन तिथं रिप्लाय किंवा फॉरवर्ड, हे 2 म्हणजे हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला दिसतात, राईट. तर तुम्ही म्हणजे विचार करता की एवढे मेल्स येत आहेत, मी अप्लाय करतोय पण मला एक पण कॉल येत नाहीये, काहीच नाहीये, म्हणजे होते. तर ह्याच्यामध्ये पण आपण काय मिस्टेक करतो की जेव्हा तुम्ही अप्लाय नाव करता, तर जेव्हा अप्लाय नाव जेव्हा क्लिक करता तेव्हा काय होतं की जी जॉब पोस्टिंग केलेली असते रिक्रुटरनी, तर ती जाऊन नोकरी पोर्टलमध्ये एक फोल्डर असतं, तर त्या फोल्डरमध्ये जाऊन तुमचं ऍप्लिकेशन बसतं, राईट. तर तिथं म्हणजे मोस्ट ऑफ द रिक्रुटर तिथं एवढं लक्ष देत नाहीत की तिथं जाऊन रेझ्युम चेक करणं किंवा हे सगळं होत नाही. जेव्हा तुम्ही रिप्लाय बटन क्लिक करता किंवा रिप्लाय हे जे टॅब आहे ते क्लिक करता, तेव्हा रिक्रुटरच्या इनबॉक्समध्ये म्हणजे जे आउटलुकमध्ये तुमचा डायरेक्ट रेझ्युम मिळतो त्यांना, तर तेव्हा म्हणजे तुमची विजिबिलिटी जी आहे ती जास्ती येते, राईट. इथून रिप्लाय किंवा तुम्ही इथून रिप्लाय जे रिप्लाय आणि फॉरवर्ड जे आहे नॉर्मल, तिकडून तुम्ही करू शकता. तर ते अप्लाय आणि रिप्लाय मध्ये हा फरक आहे. तर खूप जणांना हे माहिती नाहीये, ते कंटिन्यू अप्लाय नाव करतात, बटन क्लिक करतात, भरपूर ईमेल्स जे काही येत असतात इनबॉक्स मध्ये त्या सगळ्यांना ते क्लिक करतात आणि त्यांना कॉल पण येत नाहीत रिक्रुटर्सचे. तर ही म्हणजे कॉमन मिस्टेक आहे ती म्हणजे लोक करत असतात, राईट. ओके. तर मी जो आधी मेल दाखवला, तर त्या मेलमध्ये 2 ऑप्शन होते, अप्लाय नाव आणि रिप्लाय, राईट. तर काही मेल जे आहेत ते फक्त अप्लाय म्हणून येतात, त्यामध्ये रिप्लाय हा ऑप्शन नसतो. तर असे जे मेल जे येत आहेत, तर त्या मेल्सना तुम्ही इकडून रिप्लाय करू शकता. म्हणजे जे तुमचा रेझ्युम आहे, रिप्लाय करताना यू हॅव टू अटॅच युअर रेझ्युम, you have to write like small summary about yourself, like how many years of experience you have, and like notice period and all these things. It is very important, कारण जेव्हा तुम्ही रेझ्युम पाठवता, काही काही जण कसं करतात की जस्ट अटॅच करतात रेझ्युम आणि पाठवून देतात, म्हणजे त्याला काही सब्जेक्ट लाईन नसते किंवा त्याला काही समरी पण लिहिलेली नसते. मग असे जे ईमेल्स येतात ते आम्ही बघत पण नाही, म्हणजे आम्ही ओपन करून चेक पण नाही करत की कोणी पाठवलाय, वेदर दॅट स्किल सेट इज सुटेबल फॉर अस और नो. मध्ये काही क्वेरीज आहेत, कपिल, क्वेरीज ज्या आहेत त्या मध्ये मध्ये मी घेऊ की लास्टला घेऊ? हॅलो, क्वेरीज आणि क्वेश्चन्स आपण शेवटी घेऊ. चॅट मध्ये, कारण खूप जण लिहितात नो काय वरीज, काय. मी नोट करून ठेवतो आणि ओके ऍट द एंड ऑफ द सेशन आपण घेऊ. ओके ओके फाईन. सो या ओके. सो नेक्स्ट जे आहे ते ऍक्टिव्ह जॉब सीकर पण असतात, काही जण ऍक्टिव्ह असतात, काही पॅसिव्ह जॉब सीकर असतात, राईट. सो पॅसिव्ह म्हणजे असं जर मिळाला तर मिळाला, आणि काही जण असतात जे ऍक्टिव्हली दे आर लुकिंग फॉर अ जॉब असे असतात. तर पॅसिव्ह जॉब सीकर कसे असतात, जे मेल्स येतील किंवा जे जॉब्स दिसतील त्यांना जस्ट क्लिक करतात, दे विल नॉट रीड की whether that job is really suitable for them or not. कारण कसं असतं की सिम्पली ते रिप्लाय करत जातात जे काही जॉब्सच्या हे येतात रिक्वायरमेंट्स येतात त्यांना, आणि मग त्याच्यानंतर मग रिक्रुटर जेव्हा कॉल करतो तेव्हा ते म्हणतात की नो, दे आर नॉट लुकिंग फॉर जॉब. मग त्या केसमध्ये काय असतं की देर इज अ वन लाईक पॉसिबिलिटी,
म्हणजे 100% पॉसिबिलिटी असतेच असं नाही. तर देर इज अ पॉसिबिलिटी की रिक्रुटर जो आहे तर तो जाऊन त्या रेझ्युमच्या अगेन्स्ट इथं कमेंट लिहू शकतो. ऍड कमेंट हा ऑप्शन येतो आम्हाला की दिस कॅन्डिडेट इज नॉट इंटरेस्टेड फॉर जॉब. म्हणजे त्याच्या ऍटलिस्ट म्हणजे हे जे कमेंट बॉक्स जे आहे तर ते त्यांच्या नो कंपनीच्या ज्या रिक्रुटर्स आहेत तर त्यांना ते दिसतं त्या अकाउंटमध्ये. तर जर तुम्ही जर म्हणजे इफ यू अप्लाय आणि नंतर मग तुम्ही म्हणाला की नो आय एम नॉट इंटरेस्टेड, मग ते कमेंटमध्ये जर आलं की नाही दॅट कॅन्डिडेट इज नॉट इंटरेस्टेड अँड दॅट कॅन्डिडेट इज अरोगंट वगैरे आम्ही म्हणजे कमेंट लिहितो तिथं की मग नंतर मग नेक्स्ट टाइम जेव्हा आम्ही प्रोफाईल सर्च करतो समजा आणि त्याच्यामध्ये आम्हाला तुमचा परत प्रोफाईल मिळाला तर मग त्या केसमध्ये आम्ही तो कॉल नाही घेत. ऍटलिस्ट म्हणजे मग त्या कंपनीसाठी तुम्ही काही वेळासाठी ब्लॉक होऊ शकता. देर इज वन पॉसिबिलिटी. आणि सेकंड असं असतं की जेव्हा तुम्ही पोर्टल थ्रू कुठल्या कंपनीजला जर अप्लाय करत असता सपोज फॉर एक्झाम्पल PCS किंवा कुठली पण कंपनी घ्या ज्या कंपनीमध्ये पोर्टल थ्रू किंवा करिअर साईट थ्रू तुम्हाला अप्लाय करायचं असतं राईट. जर तुम्ही इफ यू आर नॉट रिअली ऍक्टिव्हली लुकिंग फॉर अ जॉब देन आय वुड सजेस्ट की डोंट अप्लाय फॉर दॅट पर्टिक्युलर जॉब. कारण कसं असतं की प्रत्येक कंपनीचा किंवा प्रत्येक कंपनीचा एक ब्रीदिंग पिरियड असतो. म्हणजे तुम्ही इफ यू हॅव अप्लाइड फॉर दॅट कंपनी देन यू आर नॉट इलिजिबल टू अप्लाय फॉर नेक्स्ट 1 year किंवा 6 months. मग परत जर रिक्वायरमेंट आली त्या कंपनीमध्ये आणि दॅट टाइम इफ यू रिअली लुकिंग फॉर अ जॉब मग नंतर मग तेव्हा मग येतं की तुमचं जे ऍप्लिकेशन आहे ते ऑलरेडी सबमिट केलंय असं म्हणजे तुम्हाला मेसेज येतो किंवा रिक्रुटरला मग ते डुप्लिकेशन असेल तर ती जी प्रोफाईल जी आहे तुमची ती ऑटोमॅटिक डिलीट होते म्हणजे बॅक एंड मधून. आणि सेकंड या सो आपण कीवर्ड्स बघत होतो राईट. तर कीवर्ड मध्ये पण मी जे सांगितलं की कीवर्ड इथं इंटरनली पण कीवर्ड आम्ही चेक करतो. आणि सेकंड थिंग इथं कीवर्ड जरी टाकले असतील तरी ते सेम कीवर्ड्स जे आहेत ते तुमच्या रेझ्युम मध्ये असणं खूप गरजेचं असतं राईट. आणि लिंक्डइनची प्रोफाईल जर तुमची असेल तर लिंक्डइनची प्रोफाईल पण तुम्ही अटॅच करा. कारण काय काय वेळेला जे हायर लेवलचे जे आहेत म्हणजे 10+ इयर एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स आहेत तर त्यांचे आम्ही म्हणजे लिंक्डइन प्रोफाईल पण चेक करतो. ओके सो आणि की ओके वन मोर सजेशन. सो जर तुम्ही कुठल्या जॉबला जर तुम्ही अप्लाय करत असाल राईट सो सपोज सेकंड या सो दिस इज बिझनेस HR मॅनेजर ही पोस्ट आहे राईट. तर तुम्ही या कंपनीसाठी युरोफिन्स ही कुठली कंपनी आहे त्या कंपनीसाठी जर अप्लाय करत असाल तर यू फर्स्ट गो थ्रू देअर JD की त्यांनी JD मध्ये काय काय जे कीवर्ड्स जे मेन्शन केलेले आहेत जे पॉइंट्स मेन्शन केलेले आहेत. सो बिफोर अप्लाइंग यू जस्ट ट्राय टू मॉडिफाय युअर रेझ्युम ॲज पर देअर जॉब डिस्क्रिप्शन अँड देन यू सबमिट युअर रेझ्युम. कारण कसं होतं की जर म्हणजे जर तुमचे कीवर्ड्स अगेन इट प्ले मेजर रोल हिअर वाईल यू अप्लाइंग फॉर एनी जॉब राईट. तर तेव्हा कसं होतं की त्या कंपनीसाठी दे माइट बी सर्चिंग फॉर टॅलेंट ॲक्विजिशन. तर टॅलेंट ॲक्विजिशन हा जो कीवर्ड आहे तो तुमच्या प्रोफाईलमध्ये असणं खूप गरजेचं असतं. कारण रिक्रुटरला एवढा वेळ नसतो की तो तुमचा रेझ्युम वाचेल. तो काय करतो कंट्रोल F करतो. जे कीवर्ड्स त्याला मिळालेत JD मध्ये ज्या कंपनीनी म्हणजे त्या मॅनेजरनी जे सांगितलं की हा असा असा कॅन्डिडेट हवाय तर तो कीवर्ड्स ते टाकतो कंट्रोल F करून ते सगळे कीवर्ड्स आहेत का बघतो. हा असेल तर मग कॉल करतो कॅन्डिडेटला आणि म्हणजे ही अंडरस्टँड वॉट एव्हर वर्क ही हॅज वर्क
आणि मग त्यानुसार मग तो पुढच्या मॅनेजरला तो फॉरवर्ड करतो रेझ्युम. हां. आणि अजून एक मला ऍड करायचं की आय टी मध्ये म्हणजे जे डेव्हलपर्स वगैरे जे आहेत, तर त्या डेव्हलपर्सनी त्यांच्या प्रोजेक्ट्समध्ये जे स्किल सेट आहेत ते मेन्शन करणं खूप गरजेचं असतं. आणि काही जण जे आहेत ते म्हणजे आय टी डेव्हलपमेंट मध्ये जी लोक जी आहेत, तर ती काय करतात की फक्त एक 2-3 लाईन मध्ये स्किल सेट मेन्शन करतात आणि त्यांचं प्रोजेक्टचं डिस्क्रिप्शन लिहितात. तर वेन यू आर मेन्शनिंग युअर प्रोजेक्ट्स, राईट, सो प्रोजेक्टच्या डिस्क्रिप्शनच्या बरोबर त्या प्रोजेक्टसाठी तुम्ही पर्टिक्युलर कुठले स्किल सेट म्हणजे कुठल्या टेक्नॉलॉजीवर तुम्ही काम केलंय, तर ते खूप महत्वाचं असतं. कारण प्रत्येक प्रोजेक्टचा ड्युरेशन ऑफ दॅट प्रोजेक्ट हा कॅल्क्युलेट केला जातो, प्लस त्या स्किल सेट मध्ये किती ड्युरेशन मध्ये तुम्ही काम केलंय, तर हे पण बघितलं जातं, राईट. तर आय टी वाल्यांनी स्पेसिफिकली हे फॉलो करणं खूप गरजेचं आहे. ओके, तर सेकंड आपण दुसऱ्या स्लाइड कडे जाऊया. ओके, रेझ्युम बिल्डिंग ऍक्टिव्हिटी आय थिंक सो ऑलरेडी कव्हर केली गेली होती मागच्या सेशन मध्ये. तर या काही साइट्स आहेत ज्या मी तुम्हाला म्हणजे मला रजिस्ट्रेशन तुम्ही जे केलं त्याच्या थ्रू ईमेल आय डी मिळाले होते. तर तुम्हाला जर या साइट्स हव्या असतील तर आय कॅन शेअर दोज साइट्स विथ यू. तर मी सजेस्ट करीन की काही ज्या साइट्स आहेत त्या रेझ्युम बिल्डिंगसाठी खूप चांगल्या आहेत. जसे नोवा रेझ्युम म्हणून एक साइट आहे, एक जॉब हिरो म्हणून एक साइट आहे. ओके, तर जॉब हिरो म्हणून ही जी साइट आहे, दिसतीये का कपिल ही साइट? हॅलो. हो दिसते. ओके, सॉरी. जॉब हिरो म्हणून ही जी साइट आहे ती रेझ्युम बिल्डिंग साठी आहे आणि फ्रीली अवेलेबल आहे. इवन तुम्हाला तुमच्या डेझिग्नेशन नुसार किंवा तुमच्या जे फील्ड आहे त्याच्यानुसार तुम्हाला कीवर्ड्स किंवा अप्रोप्रिएट डिस्क्रिप्शन पण इथं मिळतं आणि फ्री मध्ये तुम्हाला रेझ्युम अवेलेबल होतो. तर तुमच्या एक्सपिरियन्स नुसार तुमचा रेझ्युम कसा असावा, तर हे तुम्ही म्हणजे वेगवेगळे फॉर्मॅट्स आहेत इथं. दोज फॉर्मॅट्स यू कॅन चूज अँड यू कॅन क्रिएट युअर रेझ्युम. म्हणजे हे फ्रीली अवेलेबल टूल आहे. तुम्हाला जास्ती काही करायची गरज नाही, म्हणजे जस्ट कंटेंट तुम्ही टाकायचा आणि तो त्या फॉर्मॅटमध्ये येऊन जातो. किंवा दे हॅव फ्यू टेम्पलेट्स ऑल्सो. दे गिव्ह यू सजेशन की म्हणजे कसा लाईक कसा डेकोरेटिव्ह किंवा कसं डेकोरेटिव्ह तुम्ही ते तुमच्या रेझ्युम मध्ये म्हणजे मांडू शकता ते शब्द. तर ते सगळं या 2 साइट्स मध्ये तुम्हाला मिळते, नोवो रेझ्युम आणि जॉब झिरो. सो आय प्रिफर की जॉब हिरो ही जी साइट आहे ती म्हणजे जास्ती चांगली आहे, बिकॉज आय यूज दॅट साइट, राईट. सो ओके, आणि मोस्ट ऑफ द पॉइंट्स मी कव्हर केले आहेत. तर ही समरी आहे थोडक्यात. दॅट यू कॅन सी. आयडेंटिफाय motivated skills, abilities, specify job, career objective, then research individual organization, communication and job and all, right? So तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर यू कॅन आस्क. माझं प्रेझेंटेशन झालंय ऑलमोस्ट, सगळे पॉइंट्स कव्हर केले आहेत. हॅलो. हॅलो. ओके. या. या सेम आता व्हेरी नाईस इन्फॉर्मेशन. मी काय करतो, चॅट मध्ये आय गेस काही क्वेश्चन्स आहे
So let's take those questions first. Okay. या आणि काही questions होते इथे. So if we can just check. Okay, one guy is saying from monster.com he's getting some fake calls. Is that website safe? monster.com म्हणजे कुठलीही जी वेबसाईट आहे तर त्या म्हणजे जॉबच्या वेबसाईट आहेत त्या सेफ आहेत, पण तुम्हाला जर काही कॉल येत आहेत आणि इफ दे आर आस्किंग मनी, सो जो कोणी पैसे मागतो तो फेक कॉल आहे, म्हणजे दॅट यू कॅन कन्सिडर. इवन नोकरी.com वाले पण म्हणजे कॉल करतात आणि म्हणतात की लाईक यू पे $1000 फॉर अ इयर. 1000 का काहीतरी चार्जेस आहेत, आय डोंट रिमेंबर एक्झॅक्ट किती चार्जेस आहेत, तुम्ही तेवढे पे करा, देन आम्ही तुमचा रेझ्युम ॲज अ प्रीमियम जॉब सीकर म्हणून ठेवू. तर प्रीमियम जॉब सीकर ठेवायची गरजच नाहीये. तर तुम्ही डेली लॉग इन करा, तुमचा ऑटोमॅटिकली तुमचा रेझ्युम हा फर्स्ट पेजवर येणारच आहे. डेली लॉग इन करा, सकाळी लॉग इन करा, अर्ली मॉर्निंग इफ यू आर लॉग इन अँड इफ यू आर डुईंग सम चेंज, देन रिक्रुटर विल फाइंड युअर रेझ्युम ऑन फर्स्ट पेज. विदिन लाईक 160 रेझ्युम येतात फर्स्ट पेजवर, तर त्या फर्स्ट पेजवरच तुमचा रेझ्युम आम्हाला मिळून जाईल. Okay, thank you. Hope या Firoz that answers. Next एक question आहे ATS सॉफ्टवेअर जेव्हा resume read करतो तेव्हा modern format or template read होतो का? इट्स डिपेंड्स. काही एटीएस जे आहेत ते म्हणजे आम्ही जे एटीएस यूज करतो ते त्याच्यामध्ये पीडीएफ आणि MS ऑफिस तर ते रीड करतं, पण काही जे फॉर्मॅट असेल त्यांना पीडीएफ पण नाही सपोर्ट करत. तर आय वुड सजेस्ट की पीडीएफ आणि MS ऑफिस फॉर्मॅटमध्येच ठेवावं रेझ्युम. कारण Okay, पीडीएफ same. म्हणजे एक कारण म्हणजे त्यांचं म्हणजे जे मॉडर्न जे काही तुम्ही फॉर्मॅट यूज करताय तर त्याचं कसं होतं की म्हणजे तो तो जो फॉर्मॅट आहे तो वर्ड मध्ये कन्वर्ट केला जातो एटीएसच्या बॅकग्राऊंडला. तर तुमचा तो फॉर्मॅटच जर सपोर्ट नसेल करत तर त्याची ऑल इन्फॉर्मेशन वर्ड मध्ये ऑटोमॅटिक कॉपी नाही होत, तर मग तो रेझ्युम वेस्ट जातो तुमचा. म्हणजे जे सबमिशन सक्सेसफुल नाही होत. जरी तुम्हाला सक्सेस म्हणून जरी रिपोर्ट आला असेल तरी ते सक्सेसफुल नाही होत. Okay, thank you. Same question फिरोजचा होता. I guess that ओके. answers. या Okay, next question. या मल्टिपल प्रोफाईल बनवल्या आणि प्रोफाईल मार्क होते का? HR प्रोफाईल बॅन करतात का? नाही. Okay. Yeah, that answers. Next question is difference between a CV and a resume. ओके. आणि ओके. yeah. सीव्ही म्हणजे हे जस्ट म्हणजे करिक्युलम विटा अँड रेझ्युम, आणि रेझ्युमलाच बायोडाटा पण म्हटलं जातं. तर आय डोंट थिंक सो लाईक की देर इज एनी चेंज. Okay, I guess स्टील more लाईक information या can be gained. Yeah, fine. या So next question आहे whenever we share CV, should we share it in? Okay, I guess that is always answer. Okay, fine. What are the benefits of Naukri Premium? हा, तर मी आय थिंक सो सांगितलं की प्रीमियम मध्ये तुमचा रेझ्युम जो आहे तो फर्स्ट पेज मध्ये दाखवला जातो रिक्रुटरच्या. तर तुम्हाला जर म्हणजे इफ यू डोंट माइंड कोणाला जर त्यांचा रेझ्युम व्ह्यू करून बघायचा असेल तर आय कॅन शो यू ऑन माय नोकरी.com अकाउंट. म्हणजे तुम्हाला तो कळेल, किंवा स्किल सेट आम्ही जेव्हा देतो, फॉर एक्झाम्पल रेझ्युम सर्च स्क्रीन दिसतीये सगळ्यांना? हो दिसते. कुठली स्क्रीन दिसतीये? नोकरीची दिसतीये, राईट? Yes. ओके. तर इथं जेव्हा देतो फॉर एक्झाम्पल बिझनेस डेव्हलपमेंट, राईट, आणि येस, अँड तुम्ही करंट लोकेशन टाकणं खूप महत्वाचं आहे हा. कारण काही जी लोक जी आहेत ती बँगलोरमध्ये करंटली बँगलोरमध्ये आहेत, पण त्यांचं करंट लोकेशन अजूनही त्यांचं म्हणजे महाराष्ट्राचं दाखवतं. देन इन दॅट केस यू विल नॉट गेट कॉल. मग ते विचार करतात की नाही, माझं म्हणजे आय एम फ्रॉम दिस प्लेस, सो म्हणजे मला तिकडचे कॉल येतील म्हणून मी ते टाकलंय. मग ऑलवेज काय होतं की रिक्रुटर्स जे आहेत तर त्यांना कसं हवं असतं की दे आर नॉट रेडी टू टेक
telephonic interview. Very few recruiters or very few companies they are ready to take a telephonic interview for other location candidates. बट कसं असतं की फेस टू फेस इंटरव्ह्यू ला कॅन्डिडेट ते प्रिफर करतात. So if you are looking for a job in Mumbai location and your current location is in Bangalore, then whenever if you get a call for job, then मग तुम्हाला तुमचा खर्च करून जावं लागतं, कारण मग त्यांना मुंबईमध्ये प्रोफाईल मिळतीलच ना, मग बँगलोरच्या कॅन्डिडेट बघायची काही गरजच नाहीये. तर ते असं होतं, म्हणजे तुम्हाला प्रेफरन्स हा कमी दिला जातो. करंटली इफ यू आर इन दॅट सिटी देन मेन्शन सेम सिटी डिटेल्स. It's just a suggestion, and it's always depends on company to company. ओके थँक्यू. Okay. सेम जसं नोकरी प्रीमियम होतं तसं डू वी गेट अन ॲडव्हान्टेज इफ वी गो फॉर प्रीमियम लिंक्ड इन ऑप्शन? हो, लिंक्डइन मध्ये नाही, लिंक्डइन मध्ये पण गरज नाहीये. आय डोंट थिंक सो. लिंक्डइन मध्ये आपल्याकडे म्हणजे त्याच्यामध्ये पण ऑप्शन असतो की रिक्रुटरला व्ह्यू होण्यासाठी ऑप्शन असतो की, म्हणजे देर इज इन सेटिंग यू कॅन गो अँड यू कॅन चेंज की यू आर ऍक्टिव्हली लुकिंग फॉर अ जॉब अँड विजिबिलिटी फॉर रिक्रुटर. आणि आपल्या लिंक्डइन मध्ये पण एक सेशन कव्हर होणार आहे. आय थिंक सो 3rd मे ला विकास घेतोय सेशन की लिंक्डइन थ्रू तुम्ही जॉब कसा अप्लाय करू शकता आणि हाऊ यू हॅव टू बिल्ड युअर प्रोफाईल युझिंग लिंक्डइन. ओके फाईन, ग्रेट, थँक्यू. या, तो नेक्स्ट क्वेश्चन. प्रीमियम अकाउंट जे आहे ते तुम्हाला असं दिसेल. तर हा जो आहे तो बिझनेस डेव्हलपमेंटचा आहे, तर फर्स्ट पेजवरच त्याचं म्हणजे रेझ्यूम आलेला आहे. मग इन दॅट केस त्याला डेली म्हणजे त्याचा रेझ्यूम ऍक्टिव्ह करायची म्हणजे गरज नाहीये. म्हणजे डेली जाऊन लॉग इन करायची गरज नाहीये. त्यांनी पे केलं तर त्याच्या फर्स्ट पेजवरच रेझ्यूम येईल. पण आय वुड सजेस्ट की आपल्याला म्हणजे तेवढा तर टाइम असतोच. म्हणजे जस्ट एक नोकरीचं ऍप जरी तुम्ही डाउनलोड केलेलं असेल, तर ऍप थ्रू तुम्ही जस्ट म्हणजे ते ऑलवेज लॉग इनच असतात. ऍप थ्रू जर तुम्ही जस्ट थोडंसं स्क्रोल केलं तरी तुमचा प्रोफाईल लगेच ऍक्टिव्ह मोड मध्ये येतो. ओके ग्रेट, थँक्यू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आर these websites important for freshers who are with 0 years experience, means no experience, freshers? विच वेबसाईट यू आर टॉकिंग अबाउट? I guess नोकरी only. हा, फ्रेशर्ससाठी तो इम्पॉर्टंट आहे. पण तुम्ही त्याच्यामध्ये फ्रेशर्स लिहिणं खूप म्हणजे गरजेचं आहे. कारण काही जे फ्रेशर्स असतात ते म्हणजे फेक लिहितात की 2 इयर्स एक्सपिरियन्स आहे, कॉल यावा म्हणून. तर मग ओके. कॉल ऍक्च्युअल मध्ये जेव्हा आम्ही कॉल करतो आणि जर इफ वी आर लुकिंग फॉर एक्सपिरियन्स पर्सन अँड इफ यू आर फ्रेशर, मग तिथं ना तुम्हाला कॉल येणार ना तुम्हाला जॉब मिळणार. तर आय वुड सजेस्ट की फ्रेशर आहात तर फ्रेशरच लिहा. ओके ग्रेट, थँक्यू. होप या. अनिकेत दॅट आन्सर्स आणि इट. अँड आणि नेक्स्ट क्वेश्चन. हा, गुगलमध्ये यू कॅन ऑलवेज सर्च की कुठे वॉक इन इंटरव्ह्यूज सुरू आहेत ते. ओके ग्रेट. म्हणजे डेली वॉक इन इंटरव्ह्यूजचे अपडेट नेहमी नोकरी किंवा यु नो अदर जॉब साइट्स ते अपडेट करतात. सो यू कॅन गेट टू नो लाईक कुठे वॉक इन इंटरव्ह्यू सुरू आहेत. ओके, लॉट ऑफ क्वेश्चन्स आर देअर. आपण एक हा क्रिस्प मध्ये जाऊ शकतो आणि इफ हा अजून कोणाला काही क्लॅरिफिकेशन्स असले सो दे कॅन जस्ट गेट इन पर्सनल टच. या, सो मी काही इम्पॉर्टंट पंकजने क्वेश्चन. विचारलंय काहीतरी या, की दॅट इज पॅन कवर्ड. कार्ड इम्पॉर्टंट आहे का? या, I will या just read out through some important questions. या या गॅपचा प्रश्न सगळ्यांना असतो, गॅप इन टू हा देअर जॉब्स. सो या येस, योगिता हॅज आस्क्ड हाऊ टू गेट जॉब आफ्टर 1 year गॅप. सो इट माइट बी 1 year 2 year. सो हाऊ वी डील विथ दिस सिनारिओ? ओके. तर ते गॅप जरी असला तरी यू कॅन शो सम की तुम्ही म्हणजे फॉर लेडीज इट इज लाईक मॅटर्निटी वर वगैरे जातात, पण जेंट्स मध्ये तो गॅप जो आहे तो म्हणजे खूप फरक पडतो त्यांच्या करिअर मध्ये. कारण आम्ही जेव्हा विचार करतो की हा 1 वर्ष काहीच करत नाहीये किंवा 2 वर्ष काही करत नाहीये, खूप जेन्युइन रिझन असेल तर कन्सिडर करतं. पण लेडीजला आय डोंट थिंक सो की काही इश्यू येतो, म्हणजे कारण दे ऑलवेज हॅव अ व्हॅलिड रिझन की मॅटर्निटी ब्रेक होता किंवा मॅरेज होतं. वन इयर गॅप इज फाईन. आय डोंट थिंक सो 1 or 1.5. बट त्याच्यापेक्षा जर जास्ती असेल तर फरक पडतो हा तुमच्या सॅलरीवर. लाईक यू हॅव टू
some way compromise on your salary expectations. ओके ग्रेट थँक्यू. सध्याचा मला वाटतं एक हॉट क्वेश्चन आहे की ड्यू टू लॉकडाऊन सो व्हॉट इज द जॉब वॅकन्सीज इन ऑल फील्ड्स आफ्टर लॉकडाऊन आणि काही इन्क्रीज डिक्रीज पुट सम लाईट ऑन दॅट. ओके. तर सध्याचा जो लॉकडाऊनचा सिनारिओ आहे तर मोस्ट ऑफ द कंपनीज दे हॅव फ्रीज देअर रिक्वायरमेंट. म्हणजे तर कसं आहे की मी सजेस्ट करीन की वी नेवर नो की म्हणजे कुठली कंपनी कितपत प्रॉफिटमध्ये आहे किंवा काही कंपनी लाईक माझी जी कंपनी आहे वी आर स्टील रिक्रुटिंग पीपल. तर इट्स बेस्ड ऑन इंडस्ट्री टू इंडस्ट्री आणि कंपनी टू कंपनी. पण आय वुड सजेस्ट की तुम्ही ऑलवेज ऍक्टिव्ह राहा नोकरीवर. तुम्ही तुमचे प्रोफाईल अपडेट करत राहा आणि म्हणजे भीत नका सोडू, तुम्हाला कॉल येईल. सो बेस्ड ऑन इंडस्ट्री. ओके ग्रेट. ये फाईन. 2-3 जणांकडनं क्वेश्चन आहे. डू वी नीड टू मेन्शन अवर प्रेझेंट CTC इन नोकरी अँड अदर जॉब प्रोफाइल्स और एक्सपेक्टेड CTC? इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू मेन्शन. कारण जेव्हा आम्ही सर्च देतो तर तेव्हा आम्ही CTCचा ऑप्शन असतो इथं. तर CTC आम्ही टाकतो. जर तुम्ही 0 CTC लिहिली तर आम्ही 0चा सर्चच दिला नाही तर मग तुमचा रेझ्युम हा म्हणजे बघण्यातच म्हणजे सर्च मध्ये येणारच नाही. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू मेन्शन युअर CTC. ओके ग्रेट थँक्यू. एक क्वेश्चन आहे चेतनाकडनं. एव्हरी कंपनी हॅज देअर ओन जॉब पोर्टल अँड डिफिकल्ट प्रोसेस टू फिल द ॲप्लिकेशन अँड अप्लाय. Is that really necessary to apply on company job portal? Do company recruiters check those applications on their Taleo portals? हो. काही म्हणजे हे जे पोर्टल्स जे असतात तर ते टू अवॉइड डुप्लिकेशन्स म्हणजे ते पोर्टल असतात आणि त्याच्या थ्रू प्रत्येक रिक्रुटरला रेझ्युम सॅग्रिगेट केले जातात आणि ए आय थ्रू तो रेझ्युम चेक केला जातो की तुमचे जे स्किल्स अगेन वॉट एव्हर जॉब दे हॅव पोस्टेड की त्या जॉब पोस्टिंगनुसार तुमचे की स्किल्स मॅच होत आहेत की नाही ते चेक केलं जातं. काही टूल्स जे आहेत ते AI ला म्हणजे यु नो दे मॅप विथ AI. सो ते चेक केले जातात आणि ऑटोमॅटिक रिमूव्ह होतात तुमचे रेझ्युम. ऑल्सो डुप्लिकेशन जर असेल की 6 मंथ मध्ये जर तुम्ही परत अप्लाय करत असाल तर ते पण ऑटोमॅटिक रिमूव्ह होतात. Okay, great. Thank you. तर I guess इथे 22 new messages दिसतात आहे. So I'll ओके. सीमाताई, do you have any time restrictions? नो नो I नो आय will डोंट try to हॅव. cover most of येस them. येस Okay, fine. येस. So preferred job location and current job location different असेल तर job calls कमी येतात का? नाही तसं काही नसतं. कारण काही ज्या कंपनीज असतात सपोज म्हणजे वेन आय वॉज वर्किंग विथ कन्सल्टन्सी सो तेव्हा काही सिनारिओ आलेले आहेत की म्हणजे दे वॉन्टेड पीपल पर्टिक्युलरली हु इज स्टेईंग इन मुंबई बट हु इज रेडी टू रिलोकेट टू चेन्नई लोकेशन. कारण Okay. हा मग त्या पण त्या ज्या केसेस असतात त्या खूप कमी असतात आणि प्रिफर लोकेशन मध्ये जर तुम्ही काही जण अगदी हे टाकतात की दुबईमध्ये इंटरेस्टेड आहे, UK US मध्ये इंटरेस्टेड आहेत. मग ते प्रोफाईल बघून असं वाटतं की आता म्हणजे ह्याचे प्रिफर्ड लोकेशन हे आहेत तर आय डोंट नो वेदर ही विल बी रेडी टू वर्क विथ लाईक इन बँगलोर लोकेशन ऑर नॉट. मग त्या केसमध्ये पण म्हणजे कन्सिडर नाही केले जात. आणि तुम्ही जर प्रिफर्ड लोकेशन जर तुमचं लाईक US किंवा म्हणजे आउट ऑफ इंडिया जर टाकत असाल तर Naukri.com लाईक नोकरी इंडिया इज नॉट युजफुल. इफ यू आर लुकिंग फॉर एनी अदर आउटसाइड जॉब आउटसाइड ऑफ इंडिया मग नोकरी गल्फ आहे नोकरी किंवा देर आर डिफरंट पोर्टल्स फॉर दॅट जर तू इफ यू वॉन्ट टू अप्लाय फॉर आउट ऑफ इंडिया लोकेशन. Okay, great. Thank you. परत एक CTCचा क्वेश्चन होता that you have answered. हो. Okay, some interesting. Does work experience in family business count? अगेन इट्स डिपेंड्स. वर्क एक्सपिरियन्स इन फॅमिली बिझनेस म्हणजे जर फॉर एक्झाम्पल जर तुम्ही सेल्समध्ये आहात राईट म्हणजे तुम्ही पहिल्यांदा सेल्समध्ये आहात देन यू टूक अ ब्रेक अँड यू वेर इन टू फॅमिली बिझनेस अँड अगेन इफ यू वॉन्ट टू जॉईन सेल्स
मग तो त्या केसमध्ये तो कन्सिडर केला जातो, कारण तुम्ही काहीतरी यू आर ऍक्टिव्हली डुईंग समथिंग, राईट. म्हणजे सेल्समध्ये कारण ऍक्टिव्ह प्रोफाईल बघितले जातात किंवा मार्केटिंग किंवा सेल्स. जर तुम्ही इफ यू आर फ्रॉम टेक्नॉलॉजी साईड किंवा दुसरे जे काही आहेत, तर त्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही असाल बिझनेसमध्ये, तर तो काउंट नाही केला जात एक्सपिरियन्स. तुमचा जो प्रिव्हियस एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स काउंट करतात, प्लस जो लास्ट ऑन सीटीसी आहे वेन यू वेर वर्किंग इंटू मे बी 2 years बॅक, तर त्या सीटीसी ती कन्सिडर केली जाते आणि त्याच्यावर हाईक देतात किंवा सिमिलर सीटीसी देतात. इट्स बेस्ड ऑन लाईक युअर स्किल सेट अँड हाऊ अपडेट यू आर विथ करंट टेक्नॉलॉजी. ओके, ग्रेट. थँक्यू. एक अजून क्वेश्चन आहे, बरेच लोक या विचारतात कधी कधी, सो एक हां क्वेश्चन इथे टाकलेला आहे. हाऊ टू फाइंड जेन्युइन वर्क फ्रॉम होम जॉब? ओके. ते सो ऍक्च्युली एनी मला पॉइंटर्स? नाही, या पण मी पण म्हणजे नाही सांगू शकत, कारण वर्क फ्रॉम होम कसं असतं की काही जे असतात ते टायपिंग, डेटा एंट्रीचे वगैरे जॉब्स देतात, करेक्ट. पण पेमेंटमध्ये पण त्यांचा खूप इश्यू असतो. करेक्ट. तर आय डोंट सजेस्ट फॉर दॅट वर्क फ्रॉम होम. ओके, आणि वर्क फाईन. फ्रॉम होम म्हणजे तुम्ही मग इफ म्हणजे freelancer.com म्हणून आहे, तर तिथं तुम्ही रजिस्टर करू शकता. ॲज अ फ्रीलान्सर तुम्ही वर्क करू शकता, तर तिथं आय थिंक सो पेमेंटची गॅरंटी आहे. ओके, freelancer.com म्हणून फाईन. आहे, तिथं रजिस्टर ओके. करा. ओके, फाईन, थँक्यू. आणि अजून एक क्वेश्चन आहे. बरेच जसं लाईक कंपनीज आर देअर, कन्सल्टन्सीज पण असतात आणि क्लायंट, थ्री थिंग. या कन्सल्टन्सीज, कंपनी, कन्सल्टन्सी अँड क्लायंट. थर्ड सो पार्टी एक पेरोल. क्वेश्चन इथे असं आलेला आहे. येस. हा, सो कन्सल्टन्सीचे येतात आणि क्लायंटला रेझ्युम फॉरवर्ड सांग, तुझा आवाज आणि ब्रेक क्लायंट होतोय. इंटरव्ह्यू scheduled and हा. afterwards there is no call from the consultancy. So how to take it? ठीक आहे. जर तुमचा रेझ्युम जर मॅचिंग असेल, जर तुम्हाला कॉल आला कन्सल्टन्सी कडून की दे आर शेअरिंग युअर रेझ्युम टू देअर क्लायंट, आणि इफ युअर रेझ्युम इज रिअली मॅचिंग विथ देअर स्किल सेट, देन यू विल गेट कॉल फॉर फर्दर राऊंड. अदरवाईज मग तो रिजेक्ट म्हणून समजावा, और यू कॅन डू फॉलो अप विथ दॅट कन्सल्टन्सी. पण जर एक 1 week मध्ये कॉल नाही येत, तर यू हॅव टू कन्सिडर इट इज ॲज रिजेक्ट. कारण HR जे आहेत ते डायरेक्टली तोंडावर नाही सांगत की इट्स युअर रेझ्युम इज रिजेक्ट किंवा काही रिजेक्टेड किंवा काही, म्हणजे असं डायरेक्ट नाही सांगू शकत, बिकॉज इट डझंट लुक गुड आणि आम्हाला पण नाही चांगलं वाटत. सो इन दॅट केस वी टेल की इट्स ऑन होल्ड, और लाईक सम रिझन वी गिव्ह. जर Okay, great. काही कॅन्डिडेट खूपच मागे लागले, तर इन दॅट केस वी गिव्ह जेन्युइन रिझन की का रिजेक्ट झालाय, आणि लाईक इम्प्रूव्हमेंट जर असेल त्या कॅन्डिडेटमध्ये करण्यासारखी, तर इन दॅट केस आय प्रिफर टू गिव्ह वॉट एव्हर फीडबॅक आय गॉट फ्रॉम माय मॅनेजर, लाईक वॉट एव्हर इंटरव्ह्यू फीडबॅक, सो सेम आय like tell to that candidate. Okay, great. Thank you. Yeah, Yeah. fine. So, yeah, Nilesh, you can type in your question about leadership role. Next question: is it the good time to change job now? No. Okay, जर fine. अपॉर्च्युनिटीज असतील, म्हणजे इफ यू आर गेटिंग कॉल, तर तुम्ही म्हणजे टिल यू गेट ऑफर लेटर इन हँड, तोपर्यंत आय वुड सजेस्ट की डोंट, म्हणजे डोंट पुट डाऊन युअर पेपर. आणि अजून एक मला ऍड करू, म्हणजे मी ऍड करू इच्छिते की लाईक आफ्टर 10 years ऑफ एक्सपिरियन्स, मोस्ट ऑफ द पीपल दे थिंक ऑफ चेंज ऑफ जॉब, किंवा ते विचार करतात की अरे एक्सपिरियन्स आहे मिळून जाईल, असं विचार करून ते जॉब सोडतात. आणि मग कसं होतं की हायर मॅनेजमेंटला जॉब एखादे किंवा एखाद दुसरेच जॉब अवेलेबल असतात, राईट, प्रत्येक कंपनीमध्ये. कारण मॅनेजर म्हटलं तर मॅनेजरला एक किंवा दोन पोझिशनच अवेलेबल असतील, भरपूर पोझिशन अवेलेबल नसतात मार्केटमध्ये. तर इन दॅट केस फर्स्ट तुम्ही जॉब सर्च करा, ऑफर या हातात, आणि मग तुम्ही यू कॅन रिझाईन फ्रॉम युअर करंट जॉब. म्हणजे कितीही जरी प्रॉब्लेम असले करंट जॉबमध्ये, तरी आय वुड सजेस्ट की डोंट लिव्ह युअर जॉब अंटिल अँड अनलेस यू गेट सम अदर ऑफर फ्रॉम अदर कंपनी. आणि स्टार्टअप कंपनी जर जॉईन करायची असेल तर खूप विचार करून जॉईन करा.
हां, कारण फंडिंग वगैरे कसं आहे त्या कंपनीला वगैरे त्याचा थोडासा बॅकग्राऊंड स्टडी करा आणि मग तुम्ही जॉईन करू शकता. कारण म्हणजे 10+ इयर्स एक्सपिरियन्स पीपलसाठी म्हणजे मी सांगू इच्छिते मोस्टली. Okay, great. Very well said. Yeah, thank you. Okay, let's come to this next question. Some consultancy ask for a PAN to avoid profile duplication. Is it या. fine to share PAN येस. details? येस. Okay, great. Thank you. Okay. एक question बऱ्याच लोकांनी विचारलाय about the cover letter. So I'll just club 2-3 questions like, ओके. is the cover letter really needed, and what details should be in the cover letter? Cover letter is not required, I think so, because तेवढं as I have said की तेवढं वाचायला कोणालाच वेळ नसतो रिक्रुटरला. तर आम्ही फक्त एक फिल्टर टाकतो आणि कीवर्ड्स आहेत की नाही बघतो. इफ इट इज मॅचिंग देन वी कॉल दॅट कॅन्डिडेट. Correct. I तर guess आय डोंट Kunal, थिंक सो एवढा नाही yeah, वेळ correct. नसतो. I कुणालनी guess, पण तेच yes, सांगितलं Kunal होतं. also या told the same thing. Yeah, या I guess या in India it is not that much developed. Like they will read the cover letter. Okay, fine. येस Thank you. येस. I have blocked my current organization. My HR can still see profile or not. नो नो. Okay, fine. Thank आज मी you. अनब्लॉक केलं ऍक्च्युली तुम्हाला दाखवण्यासाठी माझा प्रोफाईल. Okay. अदरवाईज मी पण माझ्या कंपनीला ब्लॉक केलं कारण हे कंपनी अकाउंट आहे माझं. Okay, fine. Great. या. Okay. My joining got delayed due to lockdown. Will they consider for salary or change or something, I guess? करंट सिच्युएशन अशी आहे की काही कंपन्यांनी कॅन्डिडेट्सना ऑफर दिलेली आहे आणि नंतर ते ऑफर विड्रॉ करत आहेत. तर आय वुड सजेस्ट की कंटिन्युअस तुम्ही जे तुमचे जे रिक्रुटर आहेत, करंट रिक्रुटर किंवा जे HR आहेत, तर त्यांच्याशी कनेक्टेड राहा आणि त्यांना करंट काय सिनॅरिओ आहे की आर दे रिअली इंटरेस्टेड विथ युअर प्रोफाईल ऑर नॉट, तर ते चेक करा. कारण काही कंपनी मी असं ऐकण्यात आलंय की ते आफ्टर सेंडिंग ऑफर दे विड्रॉ दॅट ऑफर. Okay, तर great. म्हणजे मी घाबरवत नाहीये पण जस्ट दिस इज द फॅक्ट करंट सिच्युएशन इट इज गोइंग ऑन. कारण खूप सारे प्रोजेक्ट्स होल्डवर वगैरे पण आहेत Okay, कंपनीजचे. depends. या Okay, इट्स fine. Thank you. डिपेंड्स इट्स Okay. डिपेंड्स. अजून एक इथेच कोविड बद्दलच क्वेश्चन आहे, so we'll take it. Before COVID, there were many visitors. In this situation, no visitor, but I can see latest job posting from organization. What could be the reason? अगेन इट इज कारण कसं आहे की म्हणजे US मधले जे जॉब्स आहेत किंवा US मधल्या ज्या कंपनी MNCs वगैरे आहेत, तर US मधले जे सगळं जे वर्क आहे ते आता सध्या इंडियामध्ये येत आहे. तर सगळा लोड हा इंडियामध्ये आलेला आहे. तर त्यामुळे जॉब्स अवेलेबिलिटी सध्या म्हणजे काही कंपन्यांमध्ये जास्ती आहे. कारण US चा लोड पूर्ण इंडियावर आल्यामुळे. Okay, great. एक क्वेश्चन आहे, हाऊ ऐकू नाही आला मला. हॅलो. येस, सॉरी इंटरप्शन होता. ऐकू येत आहे? हां. Okay, yeah. So the question is, how genuine when we get calls or emails for abroad opportunities? जर ते प्रॉपर नोकरी पोर्टल मधून जर आलेले असतील तर यू कॅन शेअर. पण काही जे आहेत ते स्पॅम पण असतात. तर आय थिंक सो म्हणजे म्हणजे रेझ्युमच्या ज्या स्ट्रक्चर आहे, तर रेझ्युम नाही सॉरी मेलच्या स्ट्रक्चरनुसार तुम्हाला कळून येतं. सेकंड थिंग, जे जेन्युअन जॉब म्हणजे जे असतात किंवा जे खरंच जॉब देणारे असतात, दे विल नॉट आस्क यू एनी मनी. जर फेक असतील तर पैसा इन्व्हॉल्व असतो आणि जर जेन्युइन असेल तर दे विल नॉट आस्क. आणि काही जे लोक आहेत, अजून मी ऍड करू इच्छिते की काही जे म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम दिल्ली वगैरे किंवा नोएडाकडून कॉल्स येतात आणि म्हणतात की आमच्याकडे जॉब ओपनिंग आहे, आम्ही AVP ची पोस्ट देऊ किंवा ह्याची पोस्ट डायरेक्टरची पोस्ट देऊ, रेझ्युम बिल्ड करून देऊ, तर त्याच्यासाठी 5,000 द्या. म्हणजे इमोशनल मध्ये जातो आपण आणि पे करून बसतो. तर माझा एक फ्रेंड आहे, म्हणजे त्यांनी ऑलमोस्ट 30 to 35,000 ह्याच्यातच घालवले आणि त्याच्यानंतर त्याला एक पण कॉल नाही आला.
तर जिथं पैसे इन्व्हॉल्ड आहेत तर तिथं डोंट गो फॉर दॅट, आय वुड सजेस्ट. ओके ग्रेट, आणि थँक्यू. सिनियर्सना मोस्टली हा कॉल्स येतो, म्हणजे जे 15 years प्लस एक्सपिरियन्स वाले आहेत तर त्यांना ते टार्गेट करतात, कारण त्यांच्याकडे पैसे पण असतात आणि इमोशनली ते म्हणजे त्यांना टार्गेट करतात. ग्रेट. एक काम करूया आपण. आय हॅव गॉट अ व्हेरी लॉंग लिस्ट ऑफ क्वेश्चन्स. इट्स ओके. अराउंड 40 to 45. सो नेक्स्ट 10 minutes आपण क्वेश्चन्स घेऊया. आणि ओके. बाकीच्यांचे जे क्वेश्चन्स आहेत द चॅट, आय विल सेव्ह दॅट चॅट. ओके. आणि देन इन पर्सन यू जस्ट गेट इन टच और वाया emails विल हा. ट्राय टू रिप्लाय, या बिकॉज I don't think it will be possible for all answers to be given या here now. या Okay, या because it's a long list now. I can see some 46 messages. एक क्विक 10 minutes मध्ये आपण ओके. क्वेश्चन्स घेऊया. ओके येस. ओके या फाईन. सो हाऊ टू yeah, डील विथ if the current company is keeping check like I am searching for job or like that, do they track? जसं मी सांगितलं की तुम्ही जर ब्लॉक केलं असेल तुमच्या कंपनीला तर दे विल नॉट ट्रॅक. जर तुम्ही ब्लॉक केलं नसेल तर ऑफकोर्स, कारण सिमिलर स्किल सेट आम्ही शोधत असतो, राईट. जसं मी सांगितलं की सॉफ्टवेअर डेव्हलपर, .NET डेव्हलपर, जर तुम्ही करंटली .NET डेव्हलपर असाल आणि तुम्ही अपलोड केला असेल, तुम्ही ॲज सून एज आय पुट .NET डेव्हलपर फर्स्ट पेजमध्ये तुमचा रेझ्युम दिसेल आम्हाला. तर बेटर यू ब्लॉक युअर करंट एम्प्लॉयर. ब्लॉक Okay. ऑप्शन असतो सेटिंग मध्ये. Okay, fine. एक question, I guess this everyone common question, I guess. What is the difference between offer letter and letter of intent? ओके. सो लेटर ऑफ इंटेंट कसं असतं की मोस्ट ऑफ द टाइम म्हणजे कॅम्पस इंटरव्ह्यूजला आम्ही जातो तेव्हा लेटर ऑफ इंटेंट देतो. तर तुम्हाला परत म्हणजे त्याचा जो कंटेंट काय आहे लेटर ऑफ इंटेंट तो खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यावर काय लिहिलंय लेटर ऑफ इंटेंटमध्ये, काय काय वेळेला लिहिलेलं असतं की तुम्हाला परत ऑफिस म्हणजे करंट लोकेशनला येऊन परत इंटरव्ह्यू द्यायचा आहे. तर त्या ज्या कंटेंटनुसार म्हणजे आपण बघू शकतो. आणि फ्रेशर्सना जे आहे तर लेटर ऑफ इंटेंट हे डायरेक्ट ऑफर म्हणून तुम्ही कन्सिडर नाही करू शकत. इट्स बेस्ड ऑन प्रोजेक्ट. जर Okay, प्रोजेक्ट great. असेल Thank you. कंपनीकडे तर दे विल कॉल यू. बट आय Okay, वुड fine. सजेस्ट की सायमल्टेनियसली तुम्ही जॉब सर्च करा. Okay, fine. तर Yep, thank you. Thank you. एक next question आहे. It's about some leadership positions. What is the process shall be followed for leadership role? I have observed the normal search doesn't work in that case. So how recruiters approaches for leadership positions? I guess he's talking about some 10 to 15 years experience or 15 plus in leadership positions. leadership position, it's again based on like your current role. जर आम्ही 10-15 years एक्सपिरियन्सचा जर कोणा कॅन्डिडेट हवा असेल आम्हाला, राईट. सो आमच्याकडे ऑप्शन असतो इथं की अ कॅन्डिडेट हू इज करंटली वर्किंग ॲज अ मॅनेजर किंवा ॲज अ टीम लीड. आता इथं डेझिग्नेशन म्हणून ऑप्शन आहे, तुम्हाला दिसत असेल, सगळ्यांना दिसतोय का? हो दिसतंय. या. सो हिअर डेझिग्नेशन म्हणून हा ऑप्शन आहे. तर डेझिग्नेशन ऑप्शनमध्ये आम्ही टाकतो की 15 years एक्सपिरियन्स, बट हू इज करंटली वर्किंग ॲज अ टीम लीड किंवा हू इज वर्किंग ॲज अ असिस्टंट मॅनेजर किंवा मॅनेजर. तर त्यानुसार आम्ही चेक करतो. कारण म्हणजे दोन हे असू शकतात. 15 years एक्सपिरियन्सचा नॉर्मल डेव्हलपर पण असू शकतो किंवा टीम लीड पण असू शकतो. तर बेस्ड ऑन दॅट. आणि सेकंड थिंग, जर इफ यू वॉन्ट टू अप्लाय फॉर लाईक हायर मॅनेजमेंट और लाईक टीम लीड और लीडरशिप रोल, तर आय वुड सजेस्ट की तुम्ही PMO सर्टिफिकेशन किंवा जे म्हणजे असे सर्टिफिकेशन्स आहेत थोडे सर्च करा अँड यू कॅन गो फॉर दॅट सर्टिफिकेशन. देन इन युअर तुमचं म्हणजे इंटरनल पोर्टल पण असेल, म्हणजे ऑफिसचं पोर्टल, त्याच्यामध्ये तुम्ही सर्टिफिकेशन ॲड करू शकता. देन युअर इंटरनल टीम विल कन्सिडर दोज सर्टिफिकेशन. बेस्ड ऑन दॅट सर्टिफिकेशन तुमचं अप्रायझल किंवा ह्याच्यामध्ये पण फरक पडू शकतो.
Okay, हां. great. Yep, thank you. काही I guess कंपनीजमध्ये पण 3 कोर्सेस किंवा सर्टिफिकेशन ला म्हणजे काय म्हणतात प्रमोशनसाठी कंपल्शन करतात की सर्टिफिकेशन असेल तर वी विल कन्सिडर युअर प्रमोशन. okay, thank you. I guess Nilesh, it answers your question, but if any queries, you can just get in touch with her. Yeah, my joining date is postponed due to lockdown. I have offer letter. Still, is there any risk? काय सॉरी. Yeah, my joining date is postponed due to lockdown. I have offer letter. Still, is ओके. there any risk? तेच मी सांगितलं ना की आय थिंक सो समबडी आज सिमिलर काइंड ऑफ क्वेश्चन की ऑफर आहे पण म्हणजे रिस्क आहे का, तर यू शुड गेट इन टच विथ युअर HR. आणि तुम्ही म्हणजे पेपर म्हणजे ऑलरेडी यू पुट डाऊन युअर पेपर की सर्विंग नोटीस पिरियड काय आहे करंट सिच्युएशन. हॅलो. Okay, it's not there, but I guess it depends on that, right? नाही तेच मी सांगितलं ना की प्रोजेक्ट नसेल तर ऑफर विड्रॉ पण करतात काही कंपनीज. Okay, fine. Yep. Then तर please, त्यामुळे हां. yeah, तर he will ते get in touch with you, I guess, so किंवा that he त्याचा will जो tell you detail. रिक्रुटर ज्यांनी ऑफर दिली आहे जो Mhm. HR आहे त्याच्याशी ही कॅन डिस्कस अँड त्यांना ऍक्च्युअल मध्ये विचारू शकतात. देर इज नो हार्म टू आस्क की म्हणजे खरंच देणार आहेत की नाही जॉईनिंग डेट. Okay, great. Yeah, thank you. If profile change after 10 year is good, Uday, I guess this question is incomplete. तुम्ही थोड़ा type करा if you are on call. Just type in like what you actually meant to say. Yeah. Amazon has deferred joining dates for new joiners. Okay, fine. That is okay. Yeah, this is one more nice question. Some companies have 3 months of notice period. So, how to deal with that? So it's again based on which technology you are working. If you are on you're working in niche technology, in that case company will म्हणजे ते company is ready to wait for 3 months. म्हणजे most of the time IT field मध्ये तर company they are ready to wait for 3 months or they will buy out your notice period. Okay, great. I guess two, three guys had the same question. आणि Uh, काही वेळेला असं पण होतं की म्हणजे तुम्हाला कॉल येतो आणि मग म्हटलं जातं की तुमचं नोटीस पिरियड 3 मंथ्स आहे तर वी विल चेक अँड वी विल गेट बॅक टू यू असं बऱ्याच वेळेला म्हटलं जातं. पण पण आय वुड सजेस्ट की जिथं जा जी कंपनी तुमच्यासाठी वेट करेल. कारण कसं आहे की जर तुम्ही विदाउट ऑफर इफ यू स्टार्ट सर्विंग युअर नोटीस पिरियड अँड देन इफ यू स्टार्ट सर्चिंग फॉर अ जॉब आणि जर नाही मिळाला तर मग परत तुम्हाला तो म्हणजे यू यू हॅव टू टेक बॅक युअर रेझिग्नेशन. म्हणजे परत जाऊन तुम्हाला रेझिग्नेशन म्हणजे तुमच्या मॅनेजरशी बोलून तुम्हाला ते म्हणजे मागे तुम्ही घेऊ शकता. म्हणजे 2 ऑप्शन असतात त्याचे. okay, great. Thank you. Uday, call वर आहात का तुम्ही? If you, yeah, he has put. Currently is working in TCS. Earlier different profile. Acha, okay. Okay, he has 10 years experience in one profile and now he wants to change that profile. So, पण अगेन इट इज बेस्ड ऑन विच प्रोफाईल लाईक यू आर लुकिंग फॉर. म्हणजे जर तुम्ही प्रोफाईल चेंज करणार आहात तर एकदम 360 डिग्रीमध्ये जर तुम्ही चेंज करणार असाल तर यू हॅव टू कॉम्प्रोमाइज ऑन युअर सॅलरी पार्ट. कारण कसं असतं की जर तुम्ही नवीन काही टेक्नॉलॉजीमध्ये जात असाल तर कंपनी ऑलवेज ट्राय टू कन्व्हिन्स ऑर निगोशिएट यू ऑन ऑन युअर सॅलरी. तर तुम्हाला त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे काय म्हणतात त्याला ॲडजस्ट करावं लागेल. आणि जर तुम्ही जर थोडाच प्रोफाईलमध्ये थोडंच जर चेंज करून थोडंसं मूव्ह होणार असाल तर इन दॅट केस यू कॅन. okay, great. Thank you. कोणाला काही questions असेल तर 2 मिनिटं आहेत आपल्याजवळ. 1 or 2 questions, I guess. Yeah, thanks a lot, Seema. Like, बरेच question चे answer दिलेले आहेत. या I guess, hope आय होप everyone म्हणजे got. सगळ्यांना कळलंय की Yes. If not, you can just get in touch with her. Yeah, I guess. Yep, no more questions now. Questions अजून आलेले नाही इथे. Yeah, that's what. Okay, जर कोणाला काही आज मुद्दाम मी म्यूट ठेवला आहे क्वेश्चन्सच्या वेळेला कारण काय होतं की एव्हरीवन स्टार्ट स्पीकिंग अँड इट क्रिएट्स अ किओस.
ओके एक क्वेश्चन आलेला आहे. बॉन्डचा काहीतरी या क्वेश्चन. इफ कंपनी हॅव्हिंग बॉन्ड पीरियड देन हाऊ टू लिव्ह विदिन बॉन्ड. ओके. बॉन्ड जो आहे तो स्टॅबिलिटीसाठी असतो जनरली, म्हणजे फ्रेशर्स किंवा 1 to 2 years एक्सपिरियन्स वाल्यांसाठी असतो, टू मेंटेन स्टॅबिलिटी. कारण कंपनी कसं आहे की दे आर इन्व्हेस्टिंग ऑन यू, आणि त्यामुळे ते बॉन्ड ठेवतात. तर आय वुड सजेस्ट की डोंट ब्रेक बॉन्ड. पण काही कंपनीज ज्या आहेत ते दे आस्क यू टू पे फॉर दॅट बिकॉज दे हॅव invested lot of time on you, right? To train you on some technologies. तर इनिशियल जे तुमचं करिअर आहे त्याच्यामध्ये स्टॅबिलिटी तुम्हाला मिळेल. तर यू कॅन, आय वुड सजेस्ट की बॉन्ड कम्प्लीट, जस्ट इट्स हार्डली लाईक 1 or 2 years. आय डोंट थिंक सो की 2 years पण खूप अवघड जात असेल तुम्हाला की कंटिन्यू करायला. ओके ग्रेट थँक्यू. ओके आणि परत एक क्वेश्चन आहे. इज इट लीगल टू हॅव अ बॉन्ड. या इंडियामध्ये बॉन्ड लीगल नाहीये, पण यु नो लाईक इन सम केसेस कंपनी म्हणजे बॉन्ड घेते, बॉन्ड तुमच्याकडून घेते. म्हणजे इंडियामध्ये चालतं, पण असं म्हणतात की इट्स नॉट लीगल. पण इन ओके दॅट केस यू कॅन डू एनिथिंग. जर ते तुमचे सर्टिफिकेट्स वगैरे घेत असतील 1 year साठी, तर आय वुड सजेस्ट डोंट गो फॉर दॅट. म्हणजे दॅट काइंड ऑफ कंपनीज हु इज आस्किंग यू टू सबमिट युअर ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स विथ देम. जर नॉर्मल बॉन्ड असेल तर यू कॅन गो. अँड 1 year बॉन्डचं म्हणजे खूप अवघड काम आहे असं नाही वाटत मला. यू ओके कॅन ग्रेट. गो फॉर दॅट. कारण ओके काहीतरी ऑपॉर्च्युनिटी मिळतीये, राईट? तर फ्रेशर्सनी बॉन्ड जरी असला तरी 1 or 2 years करायला काहीच हरकत नाहीये, कारण तुम्हाला एक इंडस्ट्रीमध्ये एंट्री मिळते. ओके ओके ग्रेट. यप थँक्यू. एक क्वेश्चन आहे. ड्यू टू द लॉकडाऊन कंपनी इज अनेबल टू सेंड साइंड ऑफर लेटर. इज इट ओके टू रिझाइन बेस्ड ऑन लेटर ऑफ इंटेंट. आय वुड सजेस्ट नो. साइन ऑफर लेटर, डिजिटल सिग्नेचर आहेत सगळ्या कंपनीजकडे. तर दे आर ओके जस्ट गिव्हिंग रिझन. कारण करेक्ट ग्रेट. कुठल्याही कंपनी आहेत त्या डिजिटल सिग्नेचर ठेवतात. इवन स्मॉल कंपनीज पण आहेत त्या डिजिटल सिग्नेचर ठेवतात. तर आय ओके फाईन डोंट थिंक सो की. फाईन थँक्यू. हम्म, एक लास्ट क्वेश्चन घेऊ इथे. या Someone has asked for some suggestions. HR related course to enhance the skill set, especially in compensation and benefits. So ओके. काही सो courses किंवा हां. yeah. So HR related, there are a lot of courses. Uh, you can get in touch with me. I will guide you like where to apply आणि कुठे तुम्ही courses करू शकता. आणि इट्स अगेन बेस्ड ऑन की तुमचं बजेट कसं आहे. कारण हायर कोर्स पण आहेत ज्याला व्हॅलिडिटी म्हणजे काय म्हणतात त्याला, जर तुम्ही जॉबसाठी जात असाल तर ते कोर्सेस बघितले तर तुम्हाला लगेच जॉब मिळू शकतो. असे पण आहेत. आणि जनरल जस्ट फॉर अन इन्फॉर्मेशन साठी शिकायचं असेल तर तसे पण आहेत. सो आय कॅन गाईड यू ऑन दॅट. ओके ग्रेट. या थँक्यू व्हेरी मच. आय गेस या क्वेश्चन्स येत राहतील. बट एक लास्ट क्वेश्चन घेतो. इट विल बी ओके. इम्पॉर्टंट फॉर एव्हरीवन. या So this will be the last question now. I'm saying last from 2-3 minutes, but this will be really last now. Okay. ओके. How to negotiate salary? ओके. Yeah. हाऊ टू निगोशिएट सॅलरी म्हणजे Yeah. HR पॉइंट ऑफ व्ह्यू का तुम ॲज अ जॉब सीकर as पॉइंट as ऑफ a व्ह्यू? as a job seeker, you are an HR, you gave me some offer letter, say 5 lakhs. I said no, I want 6 lakhs. So in that case, on all what points I can negotiate with you? तर त्याच्यामध्ये यू शुड बी अ गुड निगोशिएटर. कारण रिक्रुटर इज ऑलवेज अ गुड सेलर आय कॅन से. तर तो नेहमी बघणार की कंपनीचा फायदा होईल. सो यू शुड हॅव सम व्हॅलिड पॉइंट टू लाईक मेन्शन की म्हणजे का तुला 6 लाख का द्यावे आम्ही. कारण प्रत्येक HR विचारतो की वाय डू यू थिंक वी शुड गिव्ह यू 30% हाईक. तर तुम्ही कॉमन रिझन सांगता की आय एम केपेबल ऑफ this job, this, that. तर काहीतरी valid reason if you have, in that case they will consider, they will go back and they will change your salary. And again, like if you are working in very basic skill set, म्हणजे जे इझिली अवेलेबल आहेत मार्केटमध्ये जे स्किल्स, मग ते ऑलवेज गो फॉर नेक्स्ट कॅन्डिडेट. मग ते तुमच्या सॅलरीमध्ये एवढं म्हणजे हे नाही करत.
once or twice you can try to convince your HR. जर अगदीच नाही झालं आणि जर तुमच्याकडे दुसरी ऑफर पण असेल, इन दॅट केस मग तुम्ही ती सोडू शकता. जर तुमच्याकडे काहीच नसेल देन यू हॅव टू टेक दॅट ऑफर. आणि जर निश स्किल मध्ये असाल तर निश स्किल म्हणजे खूप काही म्हणजे जे नोड जेएस किंवा काही खूप निश स्किल्स असतात मेकॅनिकलमध्ये, ऑटोमोबाईलमध्ये पण, जे खूप रेअरली अवेलेबल असतात मार्केटमध्ये असे कॅन्डिडेट्स. तर त्या निश स्किल्स साठी म्हणजे तुम्ही मागू शकता जास्ती सॅलरी. ओके, ग्रेट ग्रेट, थँक्यू. मला वाटतं बरेच क्वेश्चनचे आज इथे आन्सर दिलेले आहे. थँक्स अ लॉट सीमाताई. आणि ओके. येस, सो आता पुढे क्वेश्चन्स आले तरी आय विल नॉट बी एबल टू टेक इट. ओके, सो इफ ठीक एनी आहे. मोर क्वेश्चन्स फ्रॉम एनी वन यू कॅन जस्ट पिंग सीमा ओके, और सो मेसेज आय और विल कॉल. शेअर माय नंबर. तर या, तुम्ही म्हणजे तुम्हाला जर काही क्वेरी असतील तर यू कॅन येस गेट इन येस, टच यू विथ मी. कॅन गेट इन टच. पण ओके. एकदम आजच भडीमार केला तर आजच उत्तर नाही मिळणार लगेच. तर टाईम नुसार मी देईन उत्तर. Yeah, yeah, that's a HR quality. You या. should take some time, 2 3 days. येस. Yeah, that's what. Okay, okay. So let's end up here. So thank you very much, Simatai. It was really ओके. a very nice and informative session. I guess ओके. it is useful to all. And thank you all participants for joining in. And thank you very much. And one just point to note, like if I'm sending the session details, just check your spam folders as well. Sometimes it goes there as well in the spam folder, so please check that as well, because links are being sent to everyone. So okay, let's end up here. Thank you once again, थँक्यू. Simatai. Thank you all for थँक्यू. joining in. Have a good या. night. Yep, good night थँक्यू. everyone. Yep, bye. बाय.